नमस्कार मित्रांनो, उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषदची निवडणूक आहे आणि आपल्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदान करायचं आहे मित्रांनो। कारण कोणतंही असो, कितीही महत्त्वाचं कारण असो, आपल्याला उद्या मतदान करायचंच आहे हे सर्व नागरिकांनी निश्चित करायचं आहे। अनेक नागरिक मतदानाला फारसं व्हॅल्यू देत नाही, परंतु इथे मला आज आवर्जून सांगावंसं वाटतं, स्वित्झर्लंडसारख्या अत्यंत प्रगत देशाला सुद्धा मतदानाचा हा जो अधिकार आहे तो मिळायला 1971 साल उजाडावं लागलं। पण भारतामध्ये 1950लाच संविधान स्वीकारल्याबरोबर या देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळाला आणि त्यामुळे हा जो विनासंघर्ष मिळालेला अधिकार आहे तो अधिकार आपल्याला बजावायचाच आहे। एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी एक नागरिक म्हणून आपल्याला पार पाडायची आहे। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका प्रभागनिहाय आहेत आणि त्यामुळे या प्रभागामध्ये नेमके कोण उमेदवार आहेत, कोण उभे आहेत, कदाचित आपल्याला माहीत असेल किंवा नसेल, परंतु आपल्यापर्यंत ते उमेदवार आले असतील किंवा नसतील हे सुद्धा शक्य आहे। परंतु आपलं मतदान नेमकं कुठे आहे, कोणत्या प्रभागामध्ये आहे, आपल्या मतदानाचा बूथ काय आहे, आपला मतदानाचा अनुक्रमांक काय आहे, हे सर्व आपल्याला पाहता यावं म्हणून मी हा एक छोटा व्हिडिओ आपणास शेअर करतो आहे। मित्रांनो, मी आपणास एक लिंक या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, ज्या लिंकवर आपण जर क्लिक केला तर आपल्याला आपलं मतदान कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या प्रभागात आहे आणि त्याचबरोबर आपला बूथ क्रमांक काय आहे हे सर्व आपणास माहीत होणार आहे। तर चला मित्रांनो, आपण निश्चय करू की काहीही होऊ द्या, कितीही मोठं काम येऊ द्या, कितीही मोठं संकट येऊ द्या, आपण एक सुजाण जागृत नागरिक म्हणून मतदान करणारच आहोत। मतदान करूनच आपण इतर काम करणार आहोत। एक सुट्टी पण शासनाने जाहीर केलेली आहे आणि या सुट्टीचा उपयोग आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपला हा अधिकार बजावण्यासाठी वापरायचा आहे। तर चला मग आपण त्या ॲपवर जाऊ आणि त्या ॲपच्या मदतीने आपलं मतदान आणि आपलं मतदान केंद्र आणि बूथ कोणता आहे ते जाणून घेऊया। मित्रांनो, एक लिंक मी आपणास शेअर करतो आहे। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा एक पेज येईल। राईट साईडला असलेले जे 3 डॉट्स आहे यावर आपण क्लिक करून आपल्याला डेस्कटॉप साईटवर क्लिक करून कम्प्युटरसारखं आपण ही स्क्रीन आणू शकतो। सध्या आपल्याला ही स्क्रीन ठेवायची आहे। आपण मतदार यादीमध्ये जे नाव आहे ते नेम वाईज पण शोधू शकतो, परंतु ते अत्यंत क्रिटिकल आहे, ते सुद्धा आपण करू शकता। परंतु ज्यांच्याकडे इपिक नंबर आहे अशांसाठी इपिक नंबर समोर असलेल्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे। नंतर आपल्याला सिलेक्ट लोकल बॉडीवर क्लिक करायचं आहे। इथे नगर परिषद म्हणजे म्युनिसिपल काउन्सिलवर क्लिक करायचं आहे। नंतर जिल्ह्यावर क्लिक करून आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। महाराष्ट्रातला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला निवडायचा आहे। असेंब्लीवर क्लिक करून आपल्याला असेंब्ली सिलेक्ट करायची आहे, म्हणजे विधानसभा सिलेक्ट करायची आहे। त्याच्यानंतर लोकल बॉडी नेमवर क्लिक करायचं आहे। इथे जिल्हा सिलेक्ट केल्यामुळे गडचिरोली म्युनिसिपल काउन्सिल आलेला आहे, मी यावर क्लिक करतो आहे। आणि त्यानंतर इपिक नंबरमध्ये आपला जो वोटर आय डी क्रमांक असेल तो वोटर आय डी क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाईप करायचा आहे। त्यानंतर सर्चवर क्लिक करायचं आहे आणि मग आपल्या समोर आपली संपूर्ण इन्फॉर्मेशन जी वोटर लिस्टमध्ये असेल ती आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, अशा पद्धतीचा जर स्क्रीन आपल्या मोबाईलवर येत असेल तर मग मोबाईलच्या राईट साईडला टॉपवर असलेल्या 3 उभ्या डॉट्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे। खाली यायचं आहे, डेस्कटॉप साईटवर क्लिक करायचं आहे, कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे। आणि आता बघा मित्रांनो, आपल्या समोर आपलं नाव आलेलं आहे, आपला वार्ड म्हणजे आपला प्रभाग आलेला आहे, यादीमधील सिरियल क्रमांक आलेला आहे, आपलं नाव आलेलं आहे, त्याच्यानंतर आपलं जेंडर, एज, आपला वोटर आय डी क्रमांक, त्याच्यानंतर आपला पार्ट क्रमांक आणि त्याचबरोबर
आपलं मतदान ज्या बूथवर आहे त्या बूथचं नाव येईल आणि त्या बूथचा ॲड्रेस पण पाहायला मिळेल आणि बूथ क्रमांक पण पाहायला मिळेल. हा व्हिडिओ आपल्या सर्वांना मदत करणारा आहे. ज्या ज्या लोकांना अशा पद्धतीची अडचण येईल त्या त्या वेळेस तरुणांनी या मतदारांना मदत करावी. या लिंकचा उपयोग फार मोठ्या प्रमाणामध्ये करावा. ही लिंक सर्वांना शेअर करावी, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा, जेणेकरून कोणताही नागरिक बूथवर गेल्यावर तो मतदानापासून वंचित राहता कामा नये. पुन्हा एकदा आपण प्रण करूया, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मतदान करायचं आहे आणि संविधानाने जो अधिकार आपल्याला दिलेला आहे, मतदानाचा अधिकार दिलेला आहे, तो अधिकार आपल्याला बजावायचा आहे. मी प्रफुल्ल पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.